तर महाराष्ट्रात कोपरगाव शहराचा गो हत्या आणि गो कत्तलीमध्ये जवळजवळ दुसरा ते तिसरा नंबर या ठिकाणी लागतो. आमच्या गोरक्षकांच्या सगळ्या जर रिपोर्ट बघितला तर त्याहून जवळजवळ 50 ते 60 गायींचं कत्तल या कत्तलखान्यात या ठिकाणी कोपरगावात आयशा कॉलनी या भागात होते. इथली 4/2/2026 हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आम्ही पत्र आहे आणि ती माहिती घेतल्यानंतर ते सुद्धा शॉक झाले आणि आम्ही त्यांना समजून सांगितलं की साहेब, या ठिकाणी अवैध कत्तलखाना तर चालतोच, पण हे कत्तल केलेलं गोवंशाचं रक्त ही दक्षिण काशी गोदावरी म्हणून जी आमची गोदावरी माता आहे त्यामध्ये विसर्जित केलं जातं आणि ह्या दक्षिण काशी गोदावरीला आमच्या हिंदू धर्मात अत्यंत महत्व याला आहे. वर्षभरावर कुंभमेळा येतोय आणि कुंभमेळ्याचे बरेच साधू संत महंत या ठिकाणी स्नानासाठी दत्तपार असेल किंवा पुंतांबा असेल या ठिकाणी येत असतात. जर गोवंशाचं रक्त हे सामील करीत असतील तर ती कुठंतरी आमच्या हिंदू भावना त्या ठिकाणी दुखावल्या जात आहेत. आम्ही कुठल्याही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. जवळजवळ 90-95 मुस्लिम समाज हा अतिशय चांगला आहे, कष्टाळू आहे, गोरगरीब आहे. पण हे 2-5% जे खाटीक आहेत यांच्यामुळं जर ह्या कोपरगाव शहरामध्ये कधी हिंदू मुस्लिम तणाव निर्माण जर होणार असेल तर ह्या खाटकांची मुजुरी त्या ठिकाणी आपण हटवलीच पाहिजे. आज प्रशासनाने ही कारवाई केली. आम्ही त्यांना आयशा कॉलनीतला 22 गुंठ्याचा प्लॉट हा संपूर्ण साफ करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितला होता, पण त्या ठिकाणी तो प्लॉट साफ झालेला नाही. अजूनही आम्ही सकल हिंदू समाज ह्या कारवाईने या ठिकाणी समाधानी नाही, कारण ज्यांना जे स्पॉट दिले होते ते अजूनही आहेत. मी सकाळी दूरध्वनी मार्फत मुख्याधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हा 22 गुंठ्याचा प्लॉट आपण अजून मोजलेला नाहीये, त्याची संपूर्ण मोजणी करून त्यामध्ये असलेलं संपूर्ण अतिक्रमण आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी हटू. भंगारांच्या दुकानांमधून तर कत्तल चालतच होती, पण काल परवाच एक नवीन माहिती आली आहे की आंब्याच्या पेटारातून सुद्धा गोवंशाचं मांस हे पार्सल करण्याचं काम काही नराधम, काही बेशरम त्या ठिकाणी करताय. वरती आंबे लावायचे, आतमध्ये गोमांस चमकीच्या कागदात पॅक करून तो त्यात ठेवायचं आणि खाली आंबे लावायचे, असं कॅरेट त्याचं तयार करायचं. ही सुद्धा आमच्या गोरक्षकांना त्याची सुद्धा खबर मिळालेली आहे आणि त्याचाही छडा आम्ही लवकरात लवकर लावू. जर हिंदूंच्या भावना दुखावण्याचं कोणी जर काम करीत असेल